हेडलाईनचे प्रस्तुतकर्ता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. काही आंदोलक विद्यार्थ्यांनी मला आणि माझ्या आईला शिव्या दिल्या. शिवीगाळ केल्यानं कोणती समस्या सुटत नाही. मी रोष समजू शकतो. विद्यार्थी आपलेच आहेत, त्यांना चांगला मार्ग दाखवू. पंतप्रधान मोदींकडून पुन्हा नवा व्हिडिओ शेअर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर. शहांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दिला जाणार. दिल्लीमधील लाठीचार्जच्या घटनेनंतर शहा पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात. अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये भाजपकडून बॅनरबाजी. डेक्कन परिसरात शहांचा चाणक्य असा आशयाचा बॅनर झळकला. अमित शहांच्या पुणे दौऱ्याला काँग्रेसकडून विरोध. काँग्रेस निषेध आंदोलन करणार. काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना पुणे पोलिसांकडून नोटिसा. काही पदाधिकारी ताब्यात. उद्धव ठाकरेंची आज दुपारी महत्वाची बैठक. शिवसेना भवनामध्ये दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन. जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांना मार्गदर्शन करणार. मनसेच्या विद्यार्थी सेनेचा आज 20वा वर्धापन दिन सोहळा. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. सकाळी 10 वाजता रवींद्र नाट्य मंदिरात सोहळ्याचं आयोजन. राज्यातील अतिधोकादायक इमारती सक्तीने रिकाम्या करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे महापालिका आयुक्तांना आदेश. भिवंडी दुर्घटनेनंतर फडणवीसांकडून गंभीर दखल. पुण्यासह नाशिकला पावसाचा रेड अलर्ट. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद. पुढील 24 तास अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता. रविवारच्या नंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याचा अंदाज. पुणे घाटमाथ्यावर मोठा पाऊस झाल्यानं मुळा आणि मुठा नदीला पूर. एकतानगर परिसरात पाणी शिरलं. प्रशासनाकडून नागरिकांचे रेस्क्यू. सुरक्षेच्या कारणास्तव वीज बंद. विजेअभावी पिण्याच्या पाण्याबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त. जळगावच्या पारोळा तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. दुधई नदीच्या पुराच्या पाण्यामुळे देवगावातील 30 ते 40 घरांची पडझड. अनेकांचे संसार उघड्यावर, तर शेवगे बुद्रुक गावातील एक तरुण पुरामध्ये वाहून गेल्याची घटना. यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यातून वाहन चालवणं बेतलं जीवावर. आर्डीमधील तहेरी गावात कुट्टी नदीमध्ये कार वाहून गेली. आईसह 2 मुलींचा मृत्यू. तर हिंगोलीमधल्या कयाधू नदीच्या पुरामुळे उमरा ते बोलडा फाटा मार्ग वाहतुकीसाठी बंद.